भिजत घातलेले छोले कुकरमध्ये टाकले, थोडंसं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि 2 शिट्ट्यामध्ये शिजून निघालं. तरीसुद्धा मी काही थांबले नाही, कुकरमध्ये कढईमध्ये काढलं आणि मॅश करून घेतलं. आणि वाटण आपलं तयार झालं. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्या, कोथिंबीर टाकून पेस्ट करून घेतलं. कढईमध्ये 4 पळ्या तेल, जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, तेजपत्ता टाकून आपली पेस्ट केलेली त्यामध्ये टाकलं. थोडंसं हलवणं झालं की थोडंसं पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं. परत एकदा झाकून काढलं आणि कांदा मसाला, हळद पावडर, साधी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा मसाला, हे सर्व पावडर मसाले टाकून, छोले मसाला टाकून आणि थोडंसं पाणी टाकून, थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलं. परत एकदा झाकण काढून कोथिंबीर सर्व करून